अंपाचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा. 3 षटकांचा तर अवघा सामना आहे आणि श्याम चौधरी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक पहिलं मॅच आपण पाहणार आहोत ताना स्पोर्ट्स टेमघर विरुद्ध गावदेवी दिवे या दोन संघांमध्ये. नुकताच गावदेवी दिवे संघाने एक चित्त थरारक सामना जिंकला आणि एक मोठा विजय या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केला. 1 बॉल 3ची गरज असताना आलेला तो षटकार अक्षय मडवी आणि मडवीचा मायटी हिट आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय मायटी मडवीचा बॅटमधनं षटकार. थँक डीजे. अक्षय मडवीचा बॅटमधनं आल्या आल्या मैदानाच्या बाहेर पाठवलं श्याम चौधरीला. षटकाराने स्वागत केलं आणि अक्षय मडवीने सांगितलं यस श्याम चौधरी वेलकम टू द ग्राउंड. सॉफ्टने खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. षटकारानंतर मात्र ड्राईव्ह केला की आता सिंगल साठी आणि एकेरी धावेने धावफलक पुढे आता 7 वर. फक्त षटकार मारणंच प्रत्येक बॉलवर म्हणजे क्रिकेट नाही. सेन्सिबल क्रिकेट तुमच्यामध्ये तितके पेशन्स असायला हवेत आणि तेच दाखवलं. षटकार मारली ताकद आहे माझ्यामध्ये, तर त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल अप्रोच देखील माझ्याकडे. बॉलर्स बॅक, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑन देखील दूर आहे. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठाकरे सरांचा आपल्या अनोख्या अंदाजामध्ये इशारा आलाय. चौकार. चौकार आलाय. खरं तर या पूर्वीच्या मॅच मध्ये टीम दिवे असं वाटले एकाच रनावरती स्पर्धेचा बाहेर असेल, बट स्वतःचं अस्तित्व टिकवलं आणि आता ज्या चुका या पूर्वीच्या मॅच मध्ये केल्या त्या रिपीट केल्या नाही. सुरुवात चांगली झाली. षटकाराने सुरुवात केली ती बॅटर अक्षय मडवीनं. त्यानंतर सागरच्या बॅटमधनं देखील एक चौकार आपण पाहिला आणि आता टीमची टोटल 12 वर आली. एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन श्याम चौधरीच्या विरोधामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. टीम गावदेवी दिवेनं अक्षय आणि सागरनं. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील ऑफ साइड रिजन मध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला. डीप मध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. 1च रन मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे सरसावली जाईल. टोटल आपल्याला पाहायला मिळते ती सिंगलच्या मदतीने आली आहे 13 वर. षटक पहिला आपण पाहतोय श्याम चौधरी यांना. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. स्वीट हिट बॉलला पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका आपण पाहिला आणि या षटकाचा शेवट देखील गोड केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी दिवे टीमच्या खात्यामध्ये धावा तब्बल 17. त्वरित फिल्डिंग लावा. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. यानंतर आणखीन एक 3 ओव्हरची मॅच आपल्याला कंप्लीट करायचं आहे. जी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम चेक दरम्यान केवणे येथून विनय पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून दिवे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. वॉकलन स्पेशल विनय पाटील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच टीम कोणीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये विनिंग टीम ऑफ द मॅच. इथून जो संघ सामना जिंकेल तो टीम कोणीचा अगेन्स्ट खेळेल. आज टीम कोणीचा दक्षितनं भरपूर इम्प्रेस केलं. हा खेळ राहिला. षटक क्रमांक 2 फॉर एंड वरून गोलंदाजी मार्कवर आता दुसरा षटकात आपण पाहतोय गोलंदाज तेजस चौधरीचा वापर केला जातोय. पहिला चेंडू संभ्रमात टाकलं फलंदाजाला. एक्झॅक्टली काय करायचं ते शेवटच्या चरणापर्यंत कळालं नाही आणि सिंगल इथे मात्र अंकित केली जाईल. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे 18 वर 18 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 खर्च केल्या श्याम चौधरीनं. त्यामुळे तेजस चौधरीला इथं करायचा या मॅच मध्ये तो कमबॅक करता येईल का मोठा प्रश्न आहे.
टीम नाना स्पोर्ट्स टेमगरला आणि तेजस चौधरीला. नेक्स्ट बॉल फार एंड करून पुन्हा एकदा षटक दुसरा आणि दुसरा चेंडू. वेगवान बॅटचेस थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलाय. विकेट कीपर पासून थोडा दूर राहिला चेंडू, अन्यथा झेल बादच्या स्वरूपात पुन्हा एक विकेट मिळाली असती, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. बट यष्टीरक्षक दूर राहिले, चेंडू अगदी थर्ड मॅनच्या हातामध्ये गेला, तिथे सिंगल मिळाली. धावफलक सिंगलने पुढे 19 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा कोदून काढला, लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते आणि चूक झाली आहे. कदाचित चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील होईल. बॅकअप देखील खराब आहे. इथे मात्र काय घडलंय, 2 धावा पूर्ण झाल्यात. जिथे एकही धाव मिळाली असती, विकेट खात्यामध्ये आली असती, तिथे 2 धावा खर्च केल्यात. आणि जर असं क्षेत्ररक्षण होत राहिलं तर नाना स्पोर्ट्स टेमगर संघ मॅच इथनं तुमच्यासाठी कठीण बनेल. पहिल्या इनिंगमध्ये खरं तर आज फिल्डिंग टीम तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की कमीत कमी धावसंख्या तुम्हाला खर्च करायचा, आणि जर अशा चुका झाल्या, धावसंख्या जर खर्च होत राहिल्या तर मॅचमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवणं कठीण होऊन जाईल. विजय या मॅचमध्ये तुमच्यापासून दूर जाईल. फार एंडवरून पुन्हा तेजस चौधरी. नेक्स्ट बॉल. पॅटची कालची कडा लागली, आतली कडा लागली, चेंडू फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे देखील मिळते. यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 चौकार 1 षटकाराला, बट या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलवर आक्रमण करू दिलं नाहीये तेजस चौधरीने. धावांची गती आपण पाहिली थोडी मंदावली गेली. पहिल्यामध्ये 17 होते, यामध्ये फक्त 4 बॉलमध्ये 5 आल्यात. गुड बॉलिंग, कमबॅकचा प्रयत्न तेजस चौधरीचा देखील राहिला. 22 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं ओव्हर द बॉलर सेट, फिल्डर तिथे होते, चूक झाली आहे. मागे बॅकअपला फिल्डर पोहोचले. अप्रतिम क्षेत्ररक्षण, फेकी देखील अचूक आली आणि दरम्यान धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 3 षटकांची मॅच आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त धावा येत नाही. जर बनवायचा तर मात्र अटॅकिंग क्रिकेट गरजेचं होतं. सुरुवात भरपूर दमदार झाली, फ्लाइंग स्टार्ट मिळाला. मी तर म्हणेन स्वप्नवत सुरुवात झाली श्याम चौधरीच्या विरोधामध्ये. अक्ष आणि सागरची त्यानंतर विकेट मिळाली. आता धावचीच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जतीन पाटील. फोर्स केलाय, पॉइंटला पंच केलाय, इनफिल्डच्या डोक्यावरनं डीप पॉइंटला क्लिअर करणारा हा येतोय दर्जेदार चौकार. आणि अशा प्रकारे षटक देखील दुसरं पूर्ण झालंय. चौकारानं या षटकाचा शेवट गोड झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर चौकाराला, सेकंड ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती बाउंड्री कन्वर्ट केली गेली. 27 धावा, एका गड्याचा मोबदला 27 फॉर लॉस ऑफ 1. दोन ओव्हर नंतर 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. आणि तिसरा आणि शेवटचं षटक आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स एंडवरून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरमध्ये मिलिंद इताडकरला आपण पाहणार आहोत. मिलिंद होत असताचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर जतीन पाटीलला आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या मॅचमध्ये जतीन पाटीलला इम्प्रेस केलं होतं, खूप चांगली बॅटिंग त्याने केली. जरूर लास्ट ओव्हरमध्ये तो आऊट झाला सेकंड बॉलवर आय थिंक, बट त्यानंतर प्रसाद पाटीलला उर्वरित काम ते पूर्ण केलं आणि तिथे विजय मिळवला गावदेवी दिवेनं जनुमान पोगा बच्या विरोधामध्ये. बट या मॅचमध्ये विजय मिळवायचा तर टार्गेट मोठं ठेवावं लागेल. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न सफल देखील राहिला. ऑनसाइड ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला तैनात आहेत. धावा संख्या
मिळेल ती फक्त एक आणि सिंगलने धावफलक पुढे सरसावलं जाईल. आता टोटल आली आहे 28, 28. कॉम बॉक्स मध्ये आमचा थोडा असमय वातावरण. शंकर गुळवे आहेत खरं तर भरपूर प्रेमळ स्वभावाचे आहेत. त्यांचे चिरंजीव आय थिंक आज आले नाही आहेत पण काल त्यांची उपस्थिती जरूर होती. आणि त्यापूर्वी जेव्हा या स्पर्धेचा दुसरा दिवस होता आय थिंक तेव्हा देखील ते इथे उपस्थित होते. कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय आमचा टेक्निकल रूम मध्ये शंकर गुळवे आमच्या सोबत एक्सपर्ट स्कोरर प्रशांत गुळवे यांना आपण पाहतोय. त्यानंतर आमचे दोन्ही 12th मॅन टीम्स आहेत, आमचे डीज ऑपरेटर आहेत. आणि अगदी 2 दिवस खेळीमेळीच्या वातावरणात निघून गेले कळाल देखील नाही. मी या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करेन. निखिल दादा असतील, त्यानंतर उद्योजक योगेश दादा असतील आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीम आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवलीचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. कारण गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी विश्वास ठेवला आणि सलग 2 दिवस या स्पर्धेसोबत जोडण्याची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल आम्ही संपूर्ण मॅनेजमेंट टीमचे आभारी आहोत. स्पेशल थँक्स टू निखिल दादा असतील, योगेश दादा असतील. त्यांनी सांगितलं की स्पर्धेमध्ये आपण याच्या 2 दिवस आणि पुन्हा विश्वास ठेवला त्यांनी आमच्यावर. गतवर्षी देखील आम्ही या स्पर्धेसोबत होतो आणि यंदाचा वर्षी देखील आपल्या सेवेत जरूर हजर राहिलो. कॉम्बॉक्स कडून पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. पाव हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क टायमिंग तितकं चांगलं जुळालं नाही आणि सिंगलवरती समाधान मानावं लागेल. या ओव्हरमध्ये आपण विचार केला मिलिंद पूर्णपणे धावांच्या गतीवरती पूर्ण विराम लावण्याचं काम केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 17, त्यानंतर 10 आणि आता पहिल्या 5 मध्ये फक्त 4 धावांचा जो आलेख आहे तो खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी दिवेसाठी. नेक्स्ट बॉल मिलिंद. जतीन पाटीलसाठी हा बॉल ऑफ करायचा होता, संपर्क झाला नाही, झालाय. रनआउटची संधी आहे. अंपास बोट आकाशाच्या दिशेने, अंपाची सहमती मिळाली. फलंदाजीतनं बाद झाला. शेवटच्या बॉलवरती एकही धाव मिळणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. 31 रन्स ऑन बोर्ड आणि 32 धावांचं टार्गेट आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा आभार व्यक्त करेन की यावर्षी देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची आपण आम्हाला संधी दिलीत, आमच्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल पुन्हा एकदा निखिल दादा, योगेश दादा आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीम आपल्या सर्वांचा आभार. SK एंटरटेनमेंटचा मी आभार व्यक्त करू ज्यांनी घर बसल्या स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आणि त्याचप्रमाणे आमचे डीज ऑपरेटर्स आणि सलग 2 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली. शंकर दादा आम्ही अगदी नाईट देखील करून येतोय, 4-4 वाजता घरी येतो तरी देखील आमच्या आवाजाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही. आमचे डीजे ऑपरेटर डीजे प्रणव त्यांचा मी आभार व्यक्त करू. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्यांनी आम्हाला वारंवार प्रत्येक गोष्ट योग्यरित्या आमच्यापर्यंत पोहोचवली, प्रत्येक माहिती खडांखडा आम्हाला दिली. ते आमचे प्रशांतदादा गुळवे असतील त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आमचे समालोचक मित्र मोनिश पाटील त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतोय. कारण अगदी एका फोन कॉलवर भागेश म्हात्रे यांनी सांगितलं की तुम्हाला यायच्या स्पर्धेमध्ये आणि ते एका फोन कॉलवरती ते मॉर्निंगला वेळेवर उपस्थित राहिले. आणि त्याचप्रमाणे आमचे कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाषजी धुमाळ सर, या संपूर्ण आमच्या परिवाराचा मी आभार व्यक्त करतो. आणि मी प्रथमेश ठाकूर समालोचक आपली रजा घेतोय. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा पुढील सूत्र मोनिशजी पाटील सर असतील आणि सुभाषजी धुमाळ सर असतील त्यांच्याकडे सोपवतोय. चला टीम गावदेवी दिवे फायनल कॉल आपल्याला मैदानात 7 मध्ये दाखल व्हायचं आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने बघा एका लाईनीत टीम गावदेवी दिवे मैदानात 7 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही ग्रामीणची शिस्त आहे, ही ग्रामीणची ओळख आहे. आणि येस, इट्स ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. मोनिश पाटील आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद.
हॅलो चेक. नमस्कार मंडळी. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024मध्ये पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊयात आपण आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅचकडे. यानंतर आपण टॉप 8च्या प्रवासातली देखील मॅच पाहणार आहोत, जिथे विजेता संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये जयनुमान खोनी संघ अशी आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मॅचमधला विजेता संघ कोण असणार आहे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आता उद्भवतोय मैदानामध्ये. कारण की बॅटिंग करताना गावदेवी दिवे संघाची बॅटिंग खूप चांगली राहिली होती. प्रथमतः बॅटिंग करताना धावा फलकावरती जोडल्या गेल्या 31 आणि 32 धावांचं आव्हान आहे. तर मित्रांनो, गेल्या 2 दिवस ज्यांचा आवाज आपण समालोचन कक्षामधून ऐकत होतो, असे आमचे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेश ठाकूर यांचा सन्मान येथे केला जाईल, ज्यांचं नक्कीच समालोचन आपण गेल्या 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये ऐकत होतो. आणि त्यांचा हेतूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक योगेशजी गुलवी आणि निखिल भालेकर यांच्या शुभ हस्ते केला जातो, हे आपण पाहू शकता. युवा समालोचक, यंग अँड टॅलेंटेड समालोचक आपण पाहतो या प्रथमेश ठाकूर यांचा हा हेतूचे सन्मान केला जात आहे. त्यांचा स्वीट व्हॉइस, गोड आवाज या स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ऐकला होता. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण, सत्कारानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. जाऊयात आपण मॅचकडे. सुरुवात केली जाते मॅचला. षटक क्रमांक 1 जय तुरे गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल उडवलंय आणि पाठवलं जाईल सीमा रेषा बाहेर. मॅक्सिमम U6. धन्यवाद दिसे. दरम्यान आदरणीय योगेशजी दळवी साहेबांच्या माध्यमातून गावदेवी दिवे संघाला आणि त्याचबरोबर आई वज्रेश्वरी चषक 2024ला शुभेच्छा येतात. आणि नुकताच त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मेसेज देखील पोहोचवला गेलाय की येणाऱ्या काळामध्ये अगदी काहीच दिवसांमध्ये त्यांची स्पर्धा येणार आहे आणि ज्या स्पर्धेमध्ये एक आगळं वेगळं पारितोषिक अर्थात मॅन ऑफ द सिरीजसाठी आता सध्या बैलगाडी शर्यत थोडीशी चर्चेत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जी आहे ती आदत वासू ठेवल्या गेलं आहे. हे नुकताच त्यांच्या माध्यमातून आपल्याला इन्फॉर्मेशन देखील पोहोचवली गेली. चला जाऊयात मॅचकडे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. किसन म्हात्रे आणि यश पाटीलची जोडी आपण मैदानात पाहतोय आणि जय तुरे गोलंदाजीवरती. बॉल तयार. पुढे टाकला होता ऑप्समच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारीच वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढती. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 8 आकड्यावरती. टार्गेटचा विचार केला 3 षटकांची मॅच 32 आव्हान आहे, म्हणजे फारसं मोठं आव्हान नाही आहे. अगदी 10.50 या 11च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायच्या, ज्या इझिली बनवू शकतात जर गोलंदाजीच्या विपक्षामध्ये तुम्ही हल्ले केले तर. पण गोलंदाजाने इथून थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील. पुढचा बॉल पुन्हा अगदी पुढ्यातला चेंडू पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक धमाका, आणखी एक षटकार. याच गोष्टीची चर्चेमुळे म्हटलं होतं की गावदेवी दिवे संघाला थोडासा डिफिकल्टीज असतील गोलंदाजीवरती. बघा बॅटिंग तर चांगली झाली होती. अक्षय मडवीने चांगली सुरुवात केली, 12 धावा बनवल्या. सागर, त्याच्यानंतर जतीनची बॅटिंग चांगली राहिली होती. पण आता गोलंदाजीवरती तुम्हाला खूप काही जास्त करावं लागेल, कारण की नाना स्पोर्ट्स टिमगर संघ चर्चेत असलेला संघ, कारण की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे त्यांची. अजून खूप सारे बॅटर्स त्यांच्याकडे आहेत. सो तुम्हाला विकेट ॲज वेल ॲज डॉट बॉल म्हणजे समोरच्या संघावरती दबाव टाकणं गरजेचं आहे. पण पहिल्याच षटकामध्ये पहिले 3 चेंडू फेकून झाले, 2 षटकार आणि 1 सिंगल आणि 1 वाईड पाहिलाय. मग टोटल 32चा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा पाहायला मिळतात. हे चित्र जे दिसतंय ना, हे चित्र थोडंसं वेगळं दिसतंय दिवे संघाच्या विपक्षाकडनं पाहिलं तर.
हे बदलवावं लागेल, विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी नो डाऊट. आता तुम्हाला एकच पर्याय राहिला, एक तर विकेट मिळवा, एक तर मग मॅच पासून दूर राहा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. जय तुरे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आता काही करून दाखवतील का? बोलत यार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, तितका चांगलं कनेक्शन नव्हतं. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू तिथे वेगाने इनफिल्डमध्ये चेंडूला अडवेल, चेंडूडे फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 14 या कड्यावर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. दोन्ही बॅटर किसन म्हात्रेचा विचार केला, यश पाटीलचा विचार केला, दोघांनी सुरुवात चांगल्या पद्धतीने केली. 15 धावा फळकावरती आहेत. बोलत यार लो राहिला चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट करतात. पाठची हलकीशी कडा देखील होती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 16 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बघा पहिल्या षटकाचा अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावा तर फळकावरती जोडल्यात, अजून 16 धाव्यांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 16चे इक्वेशन. टीम जनमान खोनी आपण रेडी राहायचं. पुढे टाकला होता इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पहिला विकेट, पहिला झटका बसताना. आता मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? बघा दुपारच्या सत्रामध्ये आपण अशाच प्रकारची मॅच पाहिली होती, ज्यावेळेस खोणी संघ मैदानामध्ये उतरला होता. अशाच प्रकारची सिच्युएशन होती, विकेटच्या शोधामध्ये होत्या आणि जेव्हा काय त्यांना पहिला विकेट मिळाला अगदी जवळ मॅच होती, पण ती त्यांनी कठीण केली होती कारण की मुवमेंट शिफ्ट झालं, मुवमेंट तोडलं गेलं बॅटरचं. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 वरती मी म्हणेन की टेमघर संघाकडे सर्वात बलाढ्य फलंदाज या पोझिशनवरती कोण असेल तर श्याम चौधरी, आणि तो आता सध्या बॅटिंग वरती आपण पाहतोय. ज्यावेळेस गोलंदाजीवरती आले होते विकेटलेस राहिले, 11 धावा त्याने खर्च केलेल्या. आता बॅटिंग वरती कशा प्रकारची बॅटिंग करतील, कारण की आजच्या संपूर्ण दिवसामध्ये श्याम चौधरीची बॅटिंग बॉलिंग ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला राहिला होता. सो एक्सपेक्ट करेल टेमघर संघ की इथून आता मॅचला श्याम पुढे घेऊन जातील. पण दुसऱ्या बाजूने दिवे संघ आता त्यांना रोखण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये मेघनाथ गोंधळेला आणले गोलंदाजीवरती. मेघनाथ गोंधळे गोलंदाजीवरती आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन एक युवा गोलंदाज आहे. ऑलवेज युवा अशा पोझिशन मध्ये किंवा अशा सिच्युएशन मध्ये आपला खेळ चांगला दाखवतात. स्ट्रायकर एंडला किसन म्हात्रे, एक मोठा फटका. सुरुवात दमखम चांगली केली होती किसनने. मेघनाथच्या विपक्षामध्ये पहिला बॉल मेघनाथचा बॉल होता यार, पुढे टाकला ऑप्शनच्या बाहेरचा, कट केलाय बॉल, सरळ सरळ कव्हर्सला धडक देतोय. 6 धावेंकरिता षटकार. धन्यवाद. बोलतो यार मोठा फटका आला षटकार आणि त्यानंतरचा डॉट बॉल आपण मेघनाथकडे आपण पाहतोय. धावसंख्या टोटल 22 आकड्यावरती पाहायला मिळते. इक्वेशन आपण टीव्ही स्क्रीनवरती बघूयात थोड्याच वेळामध्ये. बोलतो यार हा चांगला चेंडू आहे, टप्पा पडला. त्यानंतर आउट स्विंगर चेंडू आपण पाहिला, आउट कटर चेंडू होता, बाहेर निघला ऑफ साईडला आणि डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारचे चेंडू हाताळायचे आहेत, कारण की ज्यावेळेस फलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्ही अशा प्रकारचे वारंवार चेंडू हाताळाल मग फलंदाजावरती थोडासा का होईना पण दबाव येतो आणि मग एक्स्ट्रा करायच्या नादामध्ये फलंदाज कधीतरी चुकी करतोय. त्या चुकीचा फायदा उचलावा लागेल. चेंडूंचा खेळ आता इथून बाकी राहतोय. 10 विजयासाठी धाव्यांची गरज आहे. 10 म्हणजे बॉल टू बॉल इक्वेशन आहे सध्या. 32 धाव्यांचं आव्हान दिलं होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे क्षेत्ररक्षक दूरचा पल्लापर्यंत पोहोचतायत. तिकडे फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे 23 आकड्यावरती. आता 9 चेंडू आणि 9 मध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे.
बॉल टू बॉल इक्वेशन. आठ चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. थोडंसं लाईव्हच्या माध्यमातून करेक्शन्स आपण करूया. पहिला चेंडू षटकार आला, तदनंतर 2 डॉट बॉल आले आणि एक सिंगल आली आहे. 8 चेंडू आणि आता विजयासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 9. बोला तयार. श्यामच्या विपक्षात लव फुल टॉस हलक्या गतीने मिड विकेटला एलिव्हेट केलं, एक्झिक्यूट केलं, डिपॉझिट केलं, डिलिव्हर केलं. 6 धाव्यांकरिता षटकार. धन्यवाद दिजे. षटकाराला धावा षटकाराच्या मदतीने 28-28. 3 धाव्यांची अजून गरज. पुन्हा उडवलं, पुन्हा पाठवलं आणि पुन्हा मॅच जिंकली. ती म्हणजेच नाना स्पोर्ट्स टीमगर संघाने. विश ऑल द बेस्ट अँड कंग्रॅच्युलेशन. थँक्यू दिजे. लगेच आपण सुभाष धुमाळ सरांकडे वळूयात, जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जात आहे ते म्हणजेच किशन चौधरी यांना, आणि लगेच टॉस देखील करूयात. किशन म्हात्रे. तर आई वजूश्री स्पोर्ट्स निंबोली संघाने एक अक्षय भोईर आपणास विनंती आपण या आपल्या सुभाष हा टॉस केला जाईल. सामना 4 षटकांचा असणार आहे. कोणी विपक्ष टेमघर हे 2 संघ आपल्याला आमने सामने आजच्या शेवटच्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. अक्षय भोईर जे निंबोली संघाचे संघनायक आहेत त्यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. तर संघनायक आपण या 4 षटकांचा सामना, ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचा